विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिटर्मिनंट पाहणार आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय? सपोज इन मॅट्रिक्स वी राइट ए बी सी अँड डी. दिस इज कॉल्ड ॲज अ डिटर्मिनंट. आता हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये ए इंटू डी म्हणजे ए डी मायनस बी इंटू सी दॅट इज बी सी. तर दिस इज द व्हॅल्यू ऑफ दी डिटर्मिनंट. म्हणजे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचं असलं तर सिंपल काय करणार आपण, ए आणि डी यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, सेकंड बी आणि सी यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि मध्ये सबट्रॅक्शनचा साईन देणार. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दी डिटर्मिनंट. आता या डिटर्मिनंटमध्ये दोन रोज आहे आणि दोन कॉलम आहेत. रोज कुठले कुठले आहेत? रोज म्हणजे या साईडला ए बी हा एक रो झाला आणि सी डी हा सेकंड रो झाला. तसंच कॉलम जर बघितले तर ए सी आणि बी डी हे दोन कॉलम झाले, ए सी आणि बी डी. आणि दोन रो कुठले? ए बी आणि सी डी. तर अशा प्रकारे डिटर्मिनंटची जी डिग्री असते ते 2 असते. तर सर्वप्रथम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची डिटर्मिनंटची हे लक्षात ठेवायचं. तर एक एक्झाम्पल घेऊ आपण समजण्यासाठी. सपोज 5, 4, 7 आणि 8. सपोज हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण 5 इंटू 8, त्याच्यानंतर मायनस साईन द्यायचं, त्याच्यानंतर 4 इंटू 7, मग हे सॉल्व करायचं. तर 5 8 40 मायनस 4 7 28. सो आन्सर इज 12. तर अशा प्रकारे हे दिलेलं जे डिटर्मिनंट होतं याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12. तर अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व करतो. तर आता तसंच डिटर्मिनंट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर फ्रॉम ए टू झेड. ए टू झेड म्हटलं कुठल्याही एका कॅपिटल लेटरने डिटर्मिनंट आपण डिफाईन करतो, म्हणजे रिप्रेझेंट करतो. सपोज फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू 3 4 -2 आणि 7. सपोज हिअर ए इज द डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट काय इन मॅट्रिक्स 3 4 -2 7. तर आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, म्हणजे डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू करायचं. तर सॉल्व कसं करणार आपण? सर्वप्रथम 3 इंटू 7, त्याच्यानंतर मायनस साईन द्यायचं, त्याच्यानंतर 4 इंटू -2, 4 इंटू -2. तर हे सॉल्व करायचं. 7 3 21 मायनस मायनस प्लस होऊन जाणार इथं, कारण मल्टिप्लिकेशन 4 2 8. सो ॲन्सर इज 29. तर अशा पद्धतीनं आपण ए डिटर्मिनंटची व्हॅल्यू सॉल्व केली. ॲन्सर आला आपलं 29. तर अशा पद्धतीनं आपण डिटर्मिनंट सॉल्व करतो. आता डिटर्मिनंट्स जो मेथड आहे किंवा त्याला क्रॅमर्स रूलसुद्धा म्हणतात, या डिटर्मिनंट्स मेथडने किंवा क्रॅमर्स रूलने आपण सायमल्टेनियस इक्वेशनसुद्धा सॉल्व करू शकतो. तर चला बघूया एखादं सायमल्टेनियस इक्वेशन. सर्वप्रथम आता आपण रूल बघू. सायमल्टेनियस इक्वेशन डिटर्मिनंट मेथडने कसं सॉल्व करायचं. सर्वप्रथम आपल्याला जे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स फॉर्ममध्ये दिलेलं असेल ते लिहिताना या फॉर्ममध्ये लिहायचं, जसं a1x प्लस b1y इज इक्वल्स टू c1. हे फर्स्ट लिनियर इक्वेशन असणार. सेकंड लिनियर इक्वेशन असणार a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2. हे सेकंड इक्वेशन असणार. तर हे दोन लिनियर इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसमध्ये म्हणजे ॲट अ टाईम दिलेलं आहे, म्हणून हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन जे सायमल्टेनियस इक्वेशन हे आपल्याला डिटर्मिनंट मेथडने सॉल्व करायचं आहे. तर सर्वप्रथम हे मी ज्या फॉर्ममध्ये दिलेले या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन्स लिहायचे आहेत दोन्हीसुद्धा. सर्वप्रथम आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करणार, दॅट इज डी इज इक्वल्स टू. तर a1 हिअर a1 a2 b1 b2 c1 c2 दीज आर दी रिअल्स नंबर. तर आता इथं a1 लिहिणार, नंतर b1 इथं लिहिणार, परत a2 आणि इथं b2. मग आपण डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सर्वप्रथम a1 इंटू b2
मायनस B1 इंटू A2 किंवा A2 इंटू B1. तर सर्वप्रथम हे फाइंड आउट करणार. त्याच्यानंतर आपण dx फाइंड आउट करणार. तर dx कसा फाइंड आउट करायचा, इथं सिंपल काय करायचं की x व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट आहे हे इथं कन्सिडर न करता, म्हणजे पहिला जो कॉलम आहे आपला, या ठिकाणी आपल्याला C1 C2 च्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील. म्हणजे इथं आपण लिहिणार C1 C2 आणि हे B1 B2 ॲज इट इज, B1 B2 ॲज इट इज. परत डिटर्मिनंटनी सॉल्व करायचं आहे, म्हणजे C1 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन C1 इंटू B2 मायनस C1 इंटू C2. त्याच्यानंतर आपल्याला dy फाइंड आउट करायचा. तर dy कसा फाइंड आउट करणार, आता dy फाइंड आउट करण्यासाठी इथं जे yचे कोइफिशियंट आहेत हे नको आपल्याला. म्हणजे पहिलं काय येणार A1 A2, म्हणजे मॅट्रिक्समध्ये A1 A2 आणि C1 C2, म्हणजे B1 B2च्या ठिकाणी आपल्याला लिहायला लागेल C1 इंटू C2. तर परत हे सॉल्व करायचं. हे सॉल्व करण्यासाठी कसं येणार A1 C2 मायनस C1 A2, बरोबर. एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. तर एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, एक्स इज इक्वल्स टू dx अपॉन डी आणि वायची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार dy अपॉन डी. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक्स वायच्या व्हॅल्यू मिळतील. दॅट इज द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन. तर हे जे मी लिहून दिलं तुम्हाला हे रूल्स आहे सायमल्टेनियस इक्वेशन डिटर्मिनंट मेथडनी कसं सॉल्व करायचं. डिटर्मिनंट मेथडला आपण क्रॅमर्स रूलसुद्धा म्हणतो. जर तुम्हाला एक्झाममध्ये असं आलं सॉल्व दी सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, तर अशाच पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. डिटर्मिनंट मेथड आणि क्रॅमर्स रूल हे एकच आहे, ठीक आहे. तर आता हे मी तुम्हाला फक्त रूल कसा आहे सॉल्व करण्यासाठी ते समजून सांगितलं. आता याच्यावरचे आपण एक्झाम्पल्स पाहू. तर एक्झाम्पल्स पाहण्यासाठी आपण डायरेक्टली एक काम करू, डायरेक्टली आपण प्रॅक्टिस सेट जी आपली 1.3 ते आपण डायरेक्टली आता सॉल्व करू. सेट 1.3 मधील पेज नंबर 16 वरती दिलेलं आहे. पहिला क्वेश्चन सॉल्व करणार, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. तर तुम्हाला हे डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो 3 इंटू 5. तर इथं 3 दिलेले आहे, आपल्याला हे स्पेसेस जे ब्लँक्स ते फिल करायचे. तर इथं 3 इंटू 5 येणार, 3 इंटू 5. त्याच्यानंतर 2 इंटू 4 येणार, तर मायनस 2 इंटू 4 ऑलरेडी दिलेले आहे. तर 3 5 15 आणि मायनस 2 इंटू 4 8 ऑलरेडी दिलेले आहे. नंतर 15 मायनस 8 दॅट इज वी गेट 7. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस गिवन डिटर्मिनंट. त्याच्यानंतर आता सेकंड क्वेश्चन पाहू. आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करणार आहे. आता इथं आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर यातलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी. -1 इंटू 4 -1 इंटू 4 मायनस 7 इंटू 2 7 इंटू 2. तर ॲन्सर काय येणार -1 इंटू 4 -4 नंतर -7 इंटू 2 दॅट इज 14 वी गेट -18. सो दिस इज अवर ॲन्सर. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. तर 5 इंटू 0 0 म्हणजे 5 इंटू 0 मायनस 3 इंटू -7. तर 5 इंटू 0 0 बिकॉज एनिथिंग इंटू 0 इज इक्वल्स टू 0. मायनस आणि ही तर मायनस आणि मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे त्याच्यामुळे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. आणि 3 7 21. सो आन्सर इज 21. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. आता थर्ड एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते फ्रॅक्शन्समध्ये दिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 7 डिवायडेड बाय 3 इंटू 1/2 नंतर मायनस साईन द्यायचं. नंतर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर 5/3 इंटू 3/2. तर आता 7 इंटू 1 7/3 इंटू 2 6 मायनस 5 इंटू 3 15/3 इंटू 2 6. तर आता याच्यामध्ये 1/6 जे आहे ते कॉमन निघते 1/6. तर ब्रॅकेटमध्ये काय येणार 7 मायनस 15. मग 1/6 इंटू 7 मायनस 15 म्हणजेच मायनस इथं 8 येणार. त्याच्यानंतर 3 6 आणि 2 4 8 म्हणजेच ॲन्सर काय येणार -4 इंटू 1 म्हणजे -4 आणि डिवायडेड बाय 3.
म्हणजेच -4 डिवायडेड बाय 3 दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस गिवन डिटर्मिनंट. तर अशा पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चनसुद्धा सॉल्व केलेलं आहे. आता थर्ड क्वेश्चन जो आहे ते आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे बाय युजिंग दिस डिटर्मिनंट मेथड. मी त्याच्यासाठी तुम्हाला रूल्स ऑलरेडी समजून सांगितलेले आहे, तुम्ही ट्राय करा. जर उद्या आपण सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडनं कसं सॉल्व करायचं ते आपण उद्या बघू. ठीक आहे, तर आज इथंच थांबू आपण, भेटू उद्या. थँक्यू.